नेहा, ए नेहा, दार उघड जरा. काय झालं नेहा, मला सांग बरं. हा, यश काय बोलला का? का तिथे काय झालं का? त्या नालायक अविनाशनं पुन्हा त्रास दिला? अहो अहो जरा हळू. बाहेर परी आणि ओजस खेळतायत, त्यांनी ऐकलं तर अनर्थ होईल. म्हणून बोलायचं नाही का? विचारायचं नाही का तिला? हो, पण जरा शांतपणे विचारा ना. तू गप्पा बैस का? पोरीचा संसार इथे वाऱ्यावर पडलाय आणि मी जाब नाही विचारायचं? काय नाही, मी आता यशला फोन करणार. काका प्लीज यशला फोन नका करू काका. तू आता काय मध्ये पडूच नकोस. अरे इतक्या विश्वासानं आपली पोरगी त्याच्या हातात दिली आणि त्याला जाब विचारायचा नाही म्हणजे काय? नको काका, सध्या काही बोलू नका. हो जरा धीर धरा, त्या बिचारीला जरा सावरू तरी दे. तू गप्प बैस, कळलं? उचलतच नाहीये. अरे कट केला, काय झालं काय? आता स्विच ऑफ आहे. बेजबाबदारपणाची हद्द झाली आहे. आता मला जगन्नाथ चौधरींना फोन लावला पाहिजे. काका आजोबांना फोन नका करू प्लीज. का नको? त्यांना कळायला पाहिजे ना त्यांच्या नातवानी काय दिवे लावले ते. काका मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय ते, पण प्लीज तुम्ही असा त्रास करून घेऊ नका. अगं त्रास नाही होणार मला, तू सांग ना काय झालं ते. काका मुलगी मानता ना मला, एक मुलगी आपल्या बापाला एवढं लाचार झालेलं कसं बघू शकेल? मग काय करायचं ते सांग ना. काका जोवर मी माझी बाजू यश समोर सिद्ध करत नाही, मी निर्दोष आहे त्याला पटवून देत नाही, तोवर तुम्ही यशची किंवा त्यांच्या घरच्या कुठल्याही मेंबरला फोन करायचा नाही. त्यांच्या समोर आपली बाजू मांडायची गरज नाहीये काका. अगदी बरोबर बोललीस नेहा. काका तुमचा तुमच्या मुलीवर विश्वास आहे ना? हो ग बाळा. झालं ना तुमच्या मनासारखं वहिनी? केलं ना यश आणि नेहाला वेगळं? शट अप ओके. आणि तोंडाला येईल ते बोलू नको तुम्ही तिला. कम ऑन, प्रेग्नंट आहेस ना तू, जरा खा पी मस्त आराम कर, स्वतःचा विचार. कशाला बस दुसऱ्यांच्या भानगडीत पडतेस तू? यश आणि नेहा कोणी दुसरे नाही आहेत वहिनी. पण स्ट्रेस असतोच ना. स्ट्रेस हा स्ट्रेसच असतो ग. मग तो आपल्याकडून असून दे किंवा दुसऱ्याकडून, आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम होतो. आता बघ ना, माझी एक फ्रेंड आहे ना, ती पण अशीच प्रेग्नन्सी मध्ये तिने फालतू गोष्टीचा स्ट्रेस घेतला, तेच झालं ना मिसकॅरेज. मूल गेलं बिचारीच. वहिनी प्लीज, काय बोलताय तुम्ही? हे तेच बोलते मी. स्ट्रेस घेऊ नको का तू. रिलॅक्स रिलॅक्स. ओ कम ऑन मिथिला, इतक्या वर्षांनी अशी गुड न्यूज दिली. आणि तुझं वय बघता
दिस इज रिस्की राईट. उगा स्ट्रेस घेतलास आणि काही भलतं सलतं झालं तर. वहिनी प्लीज नका ना बोलू असं. मग तू पण नको ना बोलूस. इकडचं तिकडचं फालतू. यश आणि नेहामध्ये जे घडलंय ना ते त्यांचं कर्म आहे, त्यांचं नशीब. मी काहीच केलं नाही. जिच्या खरेपणाबद्दल त्या म्हाताऱ्याला कौतुक होतं, जिला या पॅलेसच्या चाव्या दिल्या होत्या, चौधरींची लाडकी सून म्हणून मान दिला होता, ती नेहा. तीच नेहा ती यशशी खोटं बोलली, त्याच्याशी लपवाछपवी करत होती, म्हणून तिला आता हे भोगावं लागतंय. आणि मला सांग ना मी तिला, म्हणजे बायकोचा पहिला नवरा असा घरात राहतोय, हे कुठल्या नवऱ्याला खपेल? नाही ना. सो यश जे वागलाय ना त्यात काहीच चुकीचं नाही. अहो पण असं 4 चौघांमध्ये बोलायची काय गरज होती का वहिनी? आणि तुम्ही नेहाचा जरा देखील विचार केला नाहीये. ए नेहाची चमची, काय पडली का तुला एवढी तिची? आणि ती माझी कोण लागते? कोण लागते ती माझी? मी का विचार करू तिचा? यश आपलाय, मी यशचा विचार करणार. आणि किती दिवस सहन करायचं त्याने? हे असं ओझं डोक्यावर घेऊन किती दिवस वावरायचं त्याने? यु नो व्हॉट, मी फक्त यशला सांगितलं होतं. स्वतः नेहाशी थेट बोलायचं की नाही हा ज्याचा त्याचा निर्णय असतो ना. शिवाय एवढंच असेल तर नेहाने लपवायची गरजच काय होती ना? हो ते सगळं कळतं. ए बाई, गॉड डॅम इट, मगाचपासून मी एवढं सांगते, तुझ्या डोक्यात शिरतच नाहीये का ग? शिरत नाहीये. नको ना मी तिला, नको स्ट्रेस घेऊस. ओके, तू एक काम कर, तू ना विश्वजितवर लक्ष ठेव. नाही तर काय होईल, एखाद्या दिवशी तोही असा एखादी बाई पकडून आलेला आणि म्हणेल की ही माझी पहिली बायको. मग खॉड तुला सुद्धा नेहासारखं एकलंच मूल वाढवावं लागेल, प्रोव्हाइडेड ते मूल जगलं. म्हणजे एखादा धक्का बसला आणि ते मूल गेलं तर. प्लीज पुरे आता ऐकवत नाहीये. नाही ऐकवत ना, ऐकवत नाहीये ना, मग निघायचं. एक मिनिट इकडे. तुझी ही एक चूक माफ करते, पण ह्याच्या पुढे माझ्यावर आवाज चढून बोललीस ना तू, तर विश्वजितचं तुझ्याबद्दलचं मत बदलायला मला फारसा वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवायचं. निघ निघ. नेहा नेहा तुलाही असंच वाटत असेल ना की मी नाही नेहा. नेहा तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. मला खात्री आहे ना तू असं काहीच करणार नाहीस. मी ओळखते तुला नेहा. नेहा यश सर बोलले का ग? तू चल बरं, तू ऑफिसला चल, काम परत सुरू कर. नाही नको. नेहा प्लीज ना, तू चल ना ऑफिसला. तू घरात बसल्या बसल्या काय करणार आहेस नेहा? तू चल बरं. नाही खरंच नको नको. अगं नेहा ऐक माझं, तू ऑफिसला चल, कदाचित यश सर बोलतीलही. नाही, तू नाही बोलणार माझ्याशी. मला असं वाटतंय ते कदाचित बोलतीलही नाही. तू माझं ऐक ना. नको, राहू दे शेफाली. उगाच मी ऑफिसमध्ये आले ना तर गोष्टी कॉम्प्लिकेट होतील. ठीक आहे, मग तुला ऑफिसला नाही यायचंय ना, मी पण नाही जाणार. आणि मला त्या लग्न बिग्न नाही करायचंय. तू सांगून टाक समीर सरांना. बोलतेय शेफाली तू? हो मी तेच बोलतेय. जर तुला जमणार नसेल ना तर मी त्यांना कॉल करून सांग. नको शेफाली,
असं भलता सलता विचार नको करूस. नाही नाही, आता विचार झालाय आणि तो बदलणार नाहीये. नको शेफाली, जर तू असं पाऊल उचललंस ना तर तर माझ्यावर आळ येईल आणि तुला ते चालणार आहे का? नाही नेहा, मग पण काय यार, माझ्या डिसिजनचा ब्लेम तुझ्यावर का नेहा? हे बघ, मी ना आता काही ऐकून घेणार नाही तुला कोणी काही बोललेलं. हे बघ शेफाली, तुला शांत व्हावं लागेल. इनफॅक्ट सगळ्यांना शांत व्हावं लागेल. मला माहिती आहे सगळी मिसअंडरस्टँडिंग झालीये, पण कसं असतं ना, पाणी जेव्हा गढूळ असतं ना तेव्हा पाणीला शांत करावं लागतं. सगळा गाळ खाली गेला ना की पाण्याचा खरा रंग कळतो. हेच आपल्याला शाळेत शिकवलंय ना. कधी कधी काय होतं, आयुष्य आपल्याला इतके चांगले धडे देते ना की आपल्याला शाळेतले धडे सगळे आठवतात. बघ, तू असं अचानक काहीतरी बोलतेस ना नेहा, मग मला टेन्शन येतं ग. हे बघ शेफाली, मी पण विचार करतेय आणि काही भलतं सलतं व्हावं नाही म्हणूनच हे सगळं करतेय ना. जाऊ कसं आणि छान काम कर. नक्की ना? तू प्लीज काळजी घे. हं? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. बाप्पा, यशच्या मनातले माझ्याबद्दलचे सगळे गैरसमज लवकरात लवकर दूर होऊ दे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया. पप्पा, औषधं घेतली? हो, घेतली. आणि नेहा, सॉरी, यश आहे का घरी? तो ऑफिसला गेलाय. पप्पा, नेहाशी बोलावं असं वाटत असेल तर बोलून घ्या. तीही तुमच्या फोनची वाट बघत असेल, तिलाही तुमची आठवण येत असेल जशी तुम्हाला तिची येते. मला कुणाचीही आठवण येत नाही, आणि तिला जर माझी आठवण येत असेल तर त्याच्याशी मला काही कर्तव्य नाही. आणि फोन करून काय विचारायचं काय? आम्हाला का अंधारात ठेवलं, का फसवलं, का सांगितलं नाही, हे असं सगळं विचारायचं. काही उपयोग आहे त्याचा? आणि आता झाल्या गोष्टी निस्तरत बसायचं वय नाहीये माझं. समोर जे काही घडतंय त्याचं खरं खोटं हे मला कळू शकतं. आणि नेहा चुकलीये. मिथिला, नेहा चुकलीये. तिने माझा यशला फसवलंय. या घराचा विश्वासघात केलाय तिने. आणि बस, यापुढे इथून नेहा हा विषय या घरामध्ये बंद. आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडल्याच नाहीत असं समजायचं. कधी काळी नेहा या घरामध्ये आली होती, इथं राहिली होती, हेच मुळात विसरून जायचं. आणि मिथिला
तूही हे लक्षात ठेव. नेहा बोलणार नाहीस तू माझ्याशी? काय बोलू? माझ्याशी नाही बोलायचंय, नको बोलू. एकदा यशशी तरी बोल प्लीज. नेहा गप्प बसून प्रश्न सुटणार नाहीयेत. गप्प बसून प्रश्नही सुटणार नाहीत आणि गैरसमजही दूर होणार नाहीयेत. तू एकदा यशशी जाऊन बोल. जे झालंय त्यानंतर बोलण्यात काही अर्थच नाहीये समीर. त्याचा माझ्यावर विश्वासच नाहीये आणि आता माझी आशा पण. काय बोलतेस तू? हे असं हरलेलं निराशावादी बोलणं तुझ्या तोंडून शोभतं का? अगं तू अशी नाहीयेस. हे बघ, मला मान्य आहे गोष्टी वेगळ्या आणि विचित्र पद्धतीने समोर आल्या, मान्य आहे, चुकीचंच घडलं. काय करणार? वेळ तशी होती, वेळ तशी आली. पण मला असं वाटतं की अजूनही वेळ हातातून गेलेली नाहीये. पण हे सगळं तुला करायला लागेल आणि ते तू कर प्लीज. ही जाऊन त्याच्याशी बोलील आणि त्याचा विश्वास बसेल इतकं सोपं नाहीये आता सगळं. सगळ्या गोष्टी धरण्याच्या नादात आहे ना, सगळं हातातून सुटत गेलं. समीर, नवरा बायकोच्या नात्यात आहे ना विश्वासाची गरज असते आणि आता त्याचा माझ्यावर विश्वासच नाही. आधी मला तो कमवावा लागेल. मी हेच म्हणतोय. हे तुला समजतंय ना की तो विश्वास कमवायला लागेल, मग त्याला एक दिशा दे ना. हा विचार तुझ्या मनात आहे ते इम्प्लिमेंट कर ना. बोल त्याच्याशी. तो सेन्सिबल आहे, तू कुणाचं ऐकून घेणार नाही असं होणारच नाही. आणि अगं मला काय, सगळ्या जगाला माहिती तू लपवालपी करणारी मुलगी नाहीयेस, खोटारडी नाहीयेस. त्या अविनाशच्या बाबतीत तुला सगळं सांगायचं होतंच ना, तू धडपडत होतीस ना. नाही तुला संधी मिळाली, नाही वेळ मिळाला. प्लीज आता बास, आता खरंच पुरे. आता मात्र तुला आपल्या नात्याची शपथ आहे. तुला माझी शपथ आहे, तुला यशशी जाऊन बोलायला लागेल. बोलशील का? बोलशील ना?